नमस्कार मित्रांनो. जर का तुमचं सिंह लग्न असेल तर साधारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे. कारण 7 सप्टेंबरला होणारं जे चंद्रग्रहण आहे त्याचा प्रभाव परिणाम सिंह लग्नासाठी, सिंह लग्न असेल, सिंह राशी असेल किंवा सिंह लग्न असून कुंभ राशी असेल तर त्यात आता कशा प्रकारचा असेल या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः तुमचं सिंह लग्न असेल तर मार्च महिन्यापासूनच थोडाफार तुम्हाला याचे अनुभव यायला सुरुवात झालेली असेलच. कारण मार्च महिन्यापासून गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही होत नाही. खरं तर तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण आहात. प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाच्या जोरावरती पूर्ण करता. डिसिप्लिन सुद्धा आहात. खूप विचारपूर्वक निर्णय घेता आहात. परंतु एवढे सगळे चांगले गुण असून सुद्धा आतापर्यंत आपल्या हाताशी आपल्या मनगटात असणारं जे यश आहे की मार्च महिन्यापासून काहीसं दुरावल्यासारखं वाटतं आहे. यामागचं कारण अगदी सोपं आहे, ते म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणारा शनी. अष्टमस्थ शनी हा लघु साडेसातीसारखा असतो आणि तुमच्या राशीकरता किंवा तुमच्या लग्नाकरता ही जी लघु साडेसाती आहे ही टफ असते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अपयश येतं, समोरची माणसं वेगळे वागतात आणि परिस्थिती आपल्या विरोधामध्ये जाते ती काय, अशा प्रकारचं काही वातावरण तयार होतं. अर्थात या संदर्भातले काही अनुभव तर गेल्या 1 महिन्यामध्ये तुम्ही जोरदारपणे घेतले असतील. खास करून पैशाच्या संदर्भात, खर्चाच्या संदर्भात, अनावश्यक पैसे खर्च होणं, चुकीची इन्व्हेस्टमेंट होणं, घरामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतं, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास निर्माण होणं, असे एक ना अनेक गोष्टी तुमच्यासाठी येत होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात तुम्ही केलेले उपाय किंवा तुम्ही केलेल्या गोष्टी मात्र पूरक होत नव्हत्या. त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं जास्तच वाढत होतं. अर्थात आता याच्या जोडीला जे ग्रहण आहे ते होणार आहे. हे ग्रहण हे तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे आणि त्याचा प्रभाव तुम्हाला मिळणारच आहे. अर्थात या संदर्भात बघा, ग्रहण ते तुम्ही सोडवू शकत नाही, वाचू शकत नाही, परंतु तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर हे जे ग्रहण आहे तुम्हाला थोडंसं टफ जाऊ शकेल. वैवाहिक जोडीदार आणि तुमच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमज होणं आणि त्याचं पर्यावसन खूप मोठ्या गोष्टींमध्ये होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकतात. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. छोटंसं दिसणारं लक्षणसुद्धा झटकन मोठं होईल आणि तुम्हाला समजणारही नाही, किंवा कधीकधी चुकीच्या माहितीमुळे तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये गैरसमजाचं वातावरण पसरेल आणि उगाचच गोष्टी टोकाच्या होते, वादविवाद होते. तर या संदर्भात थोडी काळजी घ्या. जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल काही बोलायचं असेल किंवा काही सांगायचं असेल, विचार प्रकट करायचे असेल किंवा काही कृती करायची असेल, 20-22 तारखेनंतर त्या संदर्भात विचार करा. गोष्टी बऱ्याचशा स्वच्छ झालेल्या असते. लक्षात घ्या, हे जे म्युच्युअल रिलेशनशिपचे जे आपण गोष्टी म्हणतो या अगदी तरल असतात. थोड्याफार चुकीच्या अंदेशाने सुद्धा तुमचे जे नातेसंबंध आहेत हे धोक्यात येऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. आता आपण याच्यावर थोडीशी डिटेलमध्ये सुद्धा चर्चा करू. लक्षात घ्या, जर का तुमचं सिंह लग्न असेल आणि जर तुमची रास सुद्धा सिंह असेल तर मात्र गोष्टी आत्ता ज्या सांगितल्या त्याच्यापेक्षा थोड्याशा जास्त कॉम्प्लेक्स होतील. यामध्ये तुमच्या मानसिकतेच्या संदर्भातले त्रास हे जोरदारपणे समोर येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. कानावर घातलेल्या कुठल्याही गोष्टी बरोबर आहेतच असे धरून चालू नका, त्याचाच नीट शहानिशा करा. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्याच्या जवळजवळ 17-18 किंवा जवळजवळ 20 तारखेपर्यंत तरी स्वतःच्या मानसिकतेवरती किंवा भावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरचं जो एक गोष्ट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे जर का तुमचं सिंह लग्न आणि कुंभ रास असेल तर साधारणतः गेल्या 2.5 वर्षापासून म्हणजे 2022 पासूनचा तो त्रास काय असतो, साडेसाती नेमकी कशी असते, याचा अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेला असेल. आणि आता याच्या जोडीला तुमच्या लग्नाच्या अष्टम स्थानामधून शनीचं भ्रमण, आता याला सुद्धा लघु साडेसाती म्हणतात आणि तुमच्या कुंभ राशीची सुद्धा शेवटची साडेसाती चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये होणारं चंद्रग्रहण की जे 7 सप्टेंबरला होणार आहे. म्हणजे एका ओळीत सांगायचं झालं, जर का तुमची सिंह लग्न असेल आणि कुंभ रास असेल तर गोष्टी अत्यंत गुंतागुंतीच्या होऊ शकतात. कदाचित त्या संदर्भात काही गोष्टी तुमच्या समोरही आलेल्या असते. लक्षात घ्या,
आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका. रिस्क अजिबात घेऊ नका. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की थोडंसं आडवळल्याने गेलं तर गोष्टी आपल्या हातात येऊ शकते, परंतु हा सापळा असतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आडवळल्याने जाता त्याच वेळेस नेमकं पकडले जाता आणि मग त्याचे प्रभाव किंवा त्याचे परिणाम हे येणाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत तुम्हाला भोगावे लागतात. अर्थात याचा अनुभव तुम्ही गेल्या 2.5 वर्षात सुद्धा घेतलेला असेल. मी तर म्हणेन की त्या 2.5 वर्षापेक्षा सुद्धा हा जो साधारण महिन्याभराचा कालावधी आहे हा तुमच्यासाठी परीक्षेचा असणार आहे. मला ठाऊक आहे की वरच्यावर तुम्हाला अशी परीक्षा द्यावी लागते, परंतु याच्यामधूनच तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते उजळून निघणार आहे. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस हे येतच असतात. याचा अर्थ असा नाही की हा जो कालावधी आहे हा कालावधी शेवटपर्यंत राहील, अजिबात नाही. हा सुद्धा बदलणार आहे. याच्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर येणार आहात. अर्थात गुरुचं बळ तुम्हाला आहेच. फक्त तुम्हाला या महिन्यामध्ये चुकीच्या अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत की जेणेकरून त्याचे त्रास येणाऱ्या बऱ्याच कालावधीवर तर तुम्हाला भोगावे लागू शकतील. तर आता जसं सांगितलं की साधारण जर तुमचं सिंह लग्न असेल आणि कुंभ रास असेल तर वैवाहिक जीवनामध्ये वादळे येण्याची शक्यता राहावी. गैरसमजामुळे प्रॉब्लेम येणं, वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. छोटे छोटे वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा झटकन मोठं रूप धारण करू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त प्रमाणात होऊ शकते. कोणा व्यक्तीच्या सांगण्यामुळे किंवा स्वतःच्या बुद्धीने म्हणा कुठले चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका, कारण यावेळीच बुद्धिभेद होण्याची शक्यता जास्त असते. कारण राहू हा इल्युजन तयार करता. एक असा पडदा तयार होईल की त्यामुळे तुम्हाला वाटेल की ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या खऱ्याच आहे, परंतु त्या संदर्भात लगेचच्या लगेच निर्णय घेऊ नका. जर तुम्ही कितीही कॉन्फिडंट असाल तरी साधारण 21 तारखेपर्यंत थांबा आणि त्यानंतर मेजर निर्णय घ्या. मी तर म्हणेन छोटे किंवा मोठे कुठलेही निर्णय असेल या महिन्यात घेऊच नका, कारण या महिन्यानंतर हळूहळू परिस्थिती निवळेल आणि तुम्हाला तुमच्यासमोर नेमकं चित्र उभं राहील. एमर्जन्सीमध्ये जर का तुम्हाला कुठलेही मोठे निर्णय घ्यावे लागलेस तर तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास असेल अशा व्यक्तींबरोबर सल्लामसलत करा. कारण तुमच्यासाठी कालावधी चांगला नाही याचा अर्थ गोष्टी तुम्हाला नेहमीच चुकीच्या दिसतील. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या जेणेकरून पुढे येणारा जे त्रास असतील यापासून तुम्ही वाचू शका. तर मित्रांनो, हे होतं सिंह लग्न आणि त्यामध्ये येणाऱ्या राशी किंवा सिंह लग्नासाठी जे चंद्रग्रहण आहे त्याचा प्रभाव परिणाम नेमका कशा प्रकारचा असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.